पहिल्या डावाला इकडे सुरुवात झाली आहे. पहिला डाव मैदानावरती रंगताना पाहायला मिळते. पहिले 17 मैदानाच्या आतमध्ये 4 ओव्हरची ही सेमीफायनलची मॅच आणि त्याच वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर या महत्त्वाच्या मॅचमध्ये महत्त्वाचा खेळ अपेक्षित आहे आणि त्याच दिशेनं वाटचाल करण्यासाठी हे दोन्ही एका गावाचे संघ आता एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना बघायला मिळतील. अप्रतिम चेंडू खोलात वाईड यॉर्करचा वापर परफेक्ट लाईन आणि लेंथ वरती मिनिट वरती बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. सेमीफायनलच्या मॅच मध्ये दबाव निर्माण करणारा खोलवर टप्प्याचा हा डॉट बॉल मैदानावरती फेकलाय. प्रभावित करणारी गोलंदाजी आपण जर पाहिलं तर अक्षय करताना पाहायला मिळतील. अक्षय त्यांच्या समोर आपण जर पाहिलं तर सलामीची जोडी, एका बाजूला राकेश, दुसऱ्या बाजूला संदीप पाहायला मिळतील. हे महत्वाचे फलंदाज आहेत. पुढचा बॉल कमी गतीचा हाफ ट्रॅकर, फटका फसलाय. शॉर्ट फायनलिंगला सुंदर झेल, पहिली विकेट, पहिला धक्का, पहिला मोठा खेळाडू आपण जर पाहिलं तर संदीप मैदानाच्या बाहेर. धक्का पाहायला मिळाला. निर्णायक खेळाडू संदीप मैदानाच्या बाहेर येताना आपण पाहिला. त्याच वेळेला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते एक महत्वपूर्ण खेळाडू दिनेश मैदानावरती येताना पाहायला मिळतात. दिनेश आणि त्यांच्या साथीला आपण पाहिलं तर राकेश, दोघांना खेळावं लागेल. धावा बनवायच्या समोर अक्षय धावा थांबवण्यासाठी उभा आहे आणि त्यानं टाकलेले हे 4 बॉल हे महत्वाचे राहिले. 4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे. 2 डॉट बॉल आले आणि एक तिकडे विकेट सुद्धा मिळताना पाहायला मिळाली आहे. षटकातील 5वा बॉल, 5वा चेंडू पाहायला मिळेल. महत्वाची मॅच आहे, दिग्गज सामना आपण पाहतोय. एक दमदार स्पर्धा पाहायला मिळते. भव्य दिव्य अशी ही टेनिस बॉल क्रिकेटची प्रकाश झोतातील स्पर्धा. चांगला बॉल, टप्पा पडलाय. गोल्डन स्पॉट वरती आपण पाहतोय. अक्षयचा वेग, अक्षयची अचूकता, अक्षयची भेदकता दाखवणारा हा अजून एक डॉट बॉल या सेमीफायनलच्या मॅच मध्ये पाहायला मिळालाय. कमबॅक झालंय, प्रतिउत्तर, त्याही पलीकडे पलटवार किंबहुना धावांचा वेग थांबवणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्रभावित करणारी सोडून दिली आहे. शेवटचा बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय. गॅपमध्ये खेळायचा बॉल, बॅकवर्ड पॉइंट, थर्ड मॅनला टर्न झाला बॉल. आता क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे पळताना पाहायला मिळाले. शेवटच्या क्षणी बॉलनं बाजीच मारली आहे. या सेमीफायनलच्या मॅच मधील पहिला चौकार. आपण पाहतोय महत्वाचे आहेत आणि त्यांनी सुद्धा लक्ष वेधून घेतलंय. या स्पर्धेचं गीत ज्यांनी गायलं ते आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळालं. या स्पर्धेला प्रेक्षकांचं मनोरंजन ज्यांनी केलं ते मिकी माऊस सुद्धा स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळाले. तर या मॅचच्या दिशेनं जिकडे पहिलाच मोठा फटका पाहायला मिळाला. 4 धावा तिकडे जोडल्या गेल्या. टीमची धावसंख्या धावफलकावरती तब्बल 5 आकड्यावरती पोहोचली आहे. पहिला ओव्हरचा खेळ संपला 5 धावा धावफलकावरती. ॲज अ ऑफिशियल स्कोरर चांगल्या दर्जाचं कामकाज आकडेमोड इकडे मात्र रोहन दादा सुद्धा चांगल्या पद्धतीचं काम करताना पाहायला मिळतात. कारण की आपण सातत्यानं म्हणतो ना की समालोचनाचा पाठीचा कणा म्हणून ॲज अ स्कोरर म्हणून आपण पाहिलं तर सातत्यानं चांगल्या दर्जाचं काम इम्पॉर्टंट असतं आणि तेच कामकाज रोहन दादा इकडे करतात. त्यांचं हार्दिक स्वागत आहे या सेमीफायनलच्या मॅचमध्ये. चला स्पीडअप घ्या. गोलंदाजीसाठी दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतो गोलंदाज अभिषेक आपण पाहतोय. अडवा बाटणं, फटका खेळलाय. हाफ ट्रॅकर पुल सक्सेसफुल, वंडरफुल अँड ब्युटिफुल सिक्सर.
वा सन्माननीय विलास दादा यांच्या वतीनं आपण जर पाहिलं तर माझ्यासाठी इकडे 500 रुपयाचं बक्षीस देण्यात आलं. हृदयाच्या अंतकरणापासून साहेब आपले आभार आहेत की कलेला दाद देत असताना आपल्या माध्यमातून मनोबल वाढवण्याचं कामकाज केलं जात आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपले मनपूर्वक आम्ही आभार मानतोय. आज अगदी रोहा तालुक्यातून येत असताना हेवा वाटावा अशा दर्जाचं आयोजन आम्हाला पाहायला मिळालं. रोहाचा संघ सुद्धा खेळपट्टीवरती दाखल झालेला आपण पाहिला. म्हणजे प्रत्येकाला संधी निर्माण करून दिली. मग खेळाडू असतील किंवा मग समालोचक असतील किंबहुना मग पंच असतील. त्याच वेळेला आपण पाहिलं तर युट्यूब वाहिनी सगळ्यांनाच मात्र संधी निर्माण करून दिली. या स्पर्धेनं चांगल्या दर्जाचं कामकाज राहिलंय. विलासदादा युवा प्रतिष्ठान चषक 2024 ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं या स्पर्धेनं. अगदी मानाची त्याच वेळेला एक क्रिकेटचा वारसा जपणारी किंबहुना प्रत्येक खेळाडूला एक चांगला प्लॅटफॉर्म देणारी स्पर्धा या पर्ली गावामध्ये इकडे मात्र संपन्न होताना पाहायला मिळाले. शेवटची रात्र पहिली सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती महत्वाचा गोलंदाज अभिषेकच्या पहिल्या बॉलवरती सिक्सर आला होता. हा दुसरा बॉल समोरच्या दिशेला खेळलाय. बॉल मात्र लॉंगॉनला प्रस्थान होताना पाहायला मिळेल. पाहता पाहता तिकडे एक धाव निश्चितपणे मिळते आणि त्या एकेरी धावीच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 12 धावा धावफलकावरती आहेत. आणि निश्चितपणे आपण जर पाहिलं तर आज पर्लीकरांचा घरचा साज आहे. कारण की घरच्याच मैदानावरती खेळतात. सराव बराचसा केलाय आणि सराव करत असताना या मैदानाचा अंदाज आहे. त्या पलीकडे दोन्ही टीमच्या प्रत्येक खेळाडूचे कमकुवत दुवे मजबूत दुवे सगळे माहिती आहेत. फ्लिक करायचं होतं, आडवा बाटणं स्ट्रोक खेळायचं होतं. नक्की काय घडलंय मैदानावरती हेही आपल्याला पाहावं लागेल. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये केला गेलाय आणि पाहता पाहता मैदानावरती एक अजून चांगला बॉल अभिषेकच्या माध्यमातून फेकला जातोय. कमबॅक करतात. लगेचच पलटवार मैदानावरती दाखवण्याचा प्रयत्न झालाय. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 12 धावा धावफलकावरती त्यांना पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ अभिषेकनं मात्र या संपूर्ण मॅच मध्ये धावांचा वेग थांबवून ठेवलाय. षटकार जरूर आला पहिल्या बॉलवरती. षटकार आल्यानंतर पुढच्या 2 बॉलवरती फक्त सिंगल दिली आहे. डॉट बॉल तिकडे फेकला गेला. बॅटिंग करत असताना जिकडे सलामी लावलेला खेळाडू राकेश त्याच्या बॅटमधून धावा येतात. दिनेशही आहेत. त्यांना थांबवण्याचा प्रयत्न खेळपट्टीवरती केला जातोय. शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल अडवा बॅटनं मिड विकेटच्या दिशेला प्रस्थान होताना चेंडू बघायला मिळाला. त्याच दरम्यान पाहता पाहता आपण जर पाहिलं तर तिथे एक धाव निश्चितपणे मिळेल. दुहेरी धावीसाठी प्रयत्न केले गेलेत. काय नक्की घडलंय? तिसरी धाव प्रयत्न केलाय. नक्की शेवटच्या क्षणापर्यंत तिसरी धाव आली की नाही या पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहतोय. या 2च धावा असतील. येस, 2च धावा स्कोरकार्ड वरती प्लस केल्या जातील. ज्यावेळेला बॉलची फेक केली त्यावेळेला बॅटरच्या अगदी बॅटला बॉल स्पर्श करताना पाहायला मिळाला. त्याच कारणानं का होईना 2च धावा स्कोरकार्ड वरती प्लस केल्या जातात आणि या दुहेरी अंकाच्या साह्यानं टीमची धावसंख्या तब्बल 14 धावा धावफलकावरती 14 धावा धावफलकावरती लागल्या जातात. षटकातील पुढचाच बॉल आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती अभिषेक, त्याला धावा थांबवायच्या. समोर एक महत्वाचा खेळाडू दिनेश ऑन स्ट्राईक. समोरचा बॉल स्लॉट मध्ये समोर आला. अगदी दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतं. लॉंग ऑन क्लिअर, चौकार. तर सन्माननीय रोशनजी कदम साहेब यांच्या मालकीचा संघ त्यांनी विश्वास दाखवला साई गावावरती आणि ते आले. त्यांनी स्वतःला सिद्धच करून टाकलंय आणि सगळ्यांची मनं जिंकली. टॉप 4 ची तिकीट मात्र कन्फर्म केली आहे. हा आनंद गगनात मावणार नाहीये. सगळ्यांना उत्कंठा मात्र शिगेला पोहोचली आहे की या भव्य दिव्य ट्रॉफीचा हकदार किंबहुना या स्पर्धेचा विजेतेपद कोणत्या संघाच्या कोणत्या खेळाडूच्या नावावरती राहील. या सगळ्याच गोष्टी गुलदस्त्यात आहेत. हे सगळेच मोठे प्रश्नचिन्ह या मॅच मध्ये उभे राहिलेत. हाफ ट्रॅकर आडवा बॅटनं भिरकावलाय. बॉल चाललाय सरळ स्क्वेअर लेगच्या दिशेनं. 4 धावांसाठीचा हा चौकार.
पाहायला मिळाले, प्रभावित केले आमच्या पंचांनी सुद्धा. तिकडे लगातारचे 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. टीमच्या धावसंख्येचा विचार केला तर संघाचा धावफलक मात्र बघता बघता 22 आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळते. दुसरं षटक जिकडे मार्गस सुद्धा अभिषेक थोडे महागडे दिसले. 2 चौकार, एक षटकार त्यांच्या षटकामध्ये आला, एक दुहेरी धाव, एक सिंगल सुद्धा पाहिली, एक डॉट फेकला होता जरूर, पण तिथून पुढे पलटवार चांगला राहिला टीम बीसीसी ए या संघाचा. ए संघ मैदानावरती खेळतोय बी संघाच्या विरोधामध्ये, हे महत्वाचं आहे. एका गावाचेच हे मात्र 11 खेळाडू आपल्या एका गावाच्या नावासाठी खेळतात, पण नक्की कोण जिंकेल या सगळ्या गोष्टींच्या समोर प्रश्नचिन्ह आहे. कारण की ही मॅच शेवटच्या क्षणापर्यंत लढली जाणार. या शेवटच्या क्षणापर्यंत या मॅच मध्ये रंग भरले जाणार, कारण की दोन्ही संघ मातब्बर आहेत आणि म्हणूनच का होईना आपलं कौशल्य दाखवत असताना आज या दोन्ही टीमनं टॉप 4 ची तिकीट कन्फर्म केली आणि म्हणून ते सेमीफायनल खेळतात. पुढचाच बॉल बॅकफुटला जात असताना कट केलाय. बॉल अगदी शॉर्ट थर्ड मांडी बॅकफुट पॉइंटला क्षेत्ररक्षक वेगाने त्यांना पाहायला मिळतील. खराब क्षेत्ररक्षण झालंय. पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. या पहिल्या डावातील महत्वपूर्ण अजून एक चौकार. पहा मिकी माऊसच्या समवेत जो चिमुकला नाचतोय त्याच्यासाठी मात्र आपण पाहिलं तर बाळाजी आंग्रे साहेब. येस, पहा जेवढे मिकी माऊस सोबत इकडे मात्र नृत्य करतील त्यांच्यासाठी मात्र इकडे बक्षीस आलंय. येस, पैसे तसे वाढतील. बाळाजी आंग्रे साहेब यांच्या वतीने मात्र ही सूचना देते. पहा मिकी माऊस यांच्यासोबत जो कोणी डान्स करेल त्यांच्यासाठी मात्र 200 रुपयाचं बक्षीस इकडे आलेलं आहे. त्याच दरम्यान येस सर, एक शॉर्ट रन. चला या अंपायर डिसिजन फायनल घेऊया तिकडे, कारण की पंच मात्र चांगल्या दर्जाचं कामकाज करतात. सगळ्यांचंच मात्र आमच्या पंचांनी लक्ष वेधून घेतलंय. अचूक निर्णय त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत येताना पाहायला मिळाले. सेमीफायनलची मॅच आहे, तिकडे मात्र 1 शॉर्ट रन आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एकच धाव मात्र स्कोर कार्ड वरती प्लस केली जाईल. टीमची धावसंख्या धावफलकावरती 27 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना टीम आपण जर पाहिलं तर बीसीसी ए या संघाची धावसंख्या. पुढचा बॉल बॅकफुटला जात असताना कट करायचा. चबराक लगावळची होती. बॅटच्या अगदी खालच्या दिशेला बॉल लागला, टर्न झाला तडमांच्या दिशेला. एक धाव तिकडे मिळताना पाहायला मिळते. एकेरी धावेवरती समाधान दोन्ही बॅटरने मानलाय आणि त्या एका धावीच्या साह्याने संघाचा धावफलक मात्र पुढे सरसावत असताना तब्बल 28 धावा स्कोर कार्ड वरती. 28 धावा धावफलकावरती लागला, जिथे तिसरं षटक मात्र मार्गस्थ आहे. आशिषला मात्र कमबॅक करायचा आहे. आशिषला धावा थांबवायच्यात. आशिषला या मॅच मध्ये आणून द्यायचं टीमला आणि किंबहुना मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपला वेगळ्या जिद्दीचा क्लास त्याला दाखवून द्यावा लागेल. सेमीफायनलच्या मॅच मध्ये अगदी आपल्या गावच्याच खेळाडूंच्या विरोधामध्ये खेळायचं आहे, पण ही अस्तित्वाची लढत आहे. आज ए संघाच्या विरोधामध्ये बी टीमच्या विरोधामध्ये ए टीम. हा एक वेगळाच अनोखा आपण जर पाहिलं तर खेळ राहिलाय. किमी त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर यदा कदाचित हे स्पर्धेचं निमित्त असावं आणि हे निमित्त खूप महत्वाचं राहील. एस एस लाईव्ह या वाहिनीवरती स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून कव्हरेज केली जाते. चांगलं वर्क त्यांचं राहिलं. टप्पा पडला, बॉल बाहेर निघाला. होय, अवंतर स्वरूपाची धाव. एक व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये अजून एक प्लस केला जाईल. टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढतीये. संघाचा धावफलक धावफलकावरती 29 धावा स्कोर कार्ड वरती लागतात. बॅट फिरवली आहे, बॅट बॉलचा संपर्क नाहीये. दिनेश नाराजी व्यक्त करतात. ओव्हर पिच बॉल होता, लॉफ करायचं होता, पण तो रडार मध्ये नाही आला. बॅट फिरवली ती बॉलच्या विरोधामध्ये होते आणि त्याच कारणानं का होईना मैदानावरती डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. चांगला बॉल, समोरचा चेंडू स्ट्रोक समोरच खेळला गेलाय. लॉंग ऑनला बॉल प्रस्थान होताना पाहायला मिळते. एक धाव तिथे मिळेल. दुहेरीसाठीचा प्रयत्न नाही केला जात आहे. एक धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 30 धावा. पहा दुसऱ्या फेरीपर्यंत धावा येत नव्हत्या, पण जशी क्वालिफायच्या मॅचला सुरुवात झाली ना, जसे जसे मॅचचा आपण जर पाहिलं तर दर्जा वाढत गेला, त्या पद्धतीच्या धावांचाही दर्जा वाढलाय. हाफ ट्रॅकर बॉल समोर खेळलाय. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच बॉल आउट ऑफ द पार्क. सिक्सर.
यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. टीम आपण पाहिलं तर एक भव्य दिव्य स्पर्धा विलासदादा युवा प्रतिष्ठान चषक 2025 च्या भव्य पर्वामध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत. संतोषजी बोडेकर साहेब तुमच्या आवर्जून व्यासपीठावरती वाट पाहतात. या आपलं हार्दिक स्वागत आहे. जाऊया मागच्या दिशेनं 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावा धावफलकावरती 36 धावा 12.00 च्या सरासरीनं बॅटिंग होतीये आणि 12च्या सरासरीनं पुढे जात असताना 36 धावा तर आतापर्यंत आल्या. इथून पुढे पुन्हा 12 आल्या तर 48 बघायला मिळतील आणि मग 4 षटकांच्या मॅचमध्ये सेमीफायनलला जेवढ्या धावा हव्यात ना तेवढ्या धावा या मैदानावरती होण्याची शक्यता ही दाट आहे. सगळेच जण आतुरतेने वाट पाहतात या मॅचकडे. कशा दर्जाचा खेळ प्रत्येकाचा होईल. दोन्ही एंडनी मात्र खेळलं जाते. दोन्ही एंडनी मात्र आपण जर पाहिलं तर लाभक अशी खेळपट्टी प्रत्येक बॅटरला प्रत्येक बॉलरला. ज्यानं टायमिंग प्रॉपर केला, ज्यानं अचूक नेम हेरला ना त्याला मात्र 6 धावा मिळतील. पण त्यासाठी तुम्हाला चांगलं खेळावं लागेल, चांगली नजर बॉलवरती ठेवावी लागेल. या सगळ्या गोष्टींचा विचार करून दाखवावा लागेल. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती ओमकार येताना पाहायला मिळतात. बॅटची कडा घेतली होती. यष्टीरक्षकाच्या अगदी मस्तकावरून बॉल थर्ड मॅनला निघाला. क्षेत्ररक्षक तिथे आले. शेवटच्या क्षणी मात्र आपण पाहिलं तर एक धाव तर थांबवू शकत नाहीयेत पण 3 धावा तिकडे टीमसाठी थांबवल्या कारण की तिथून बॉल निसटला असता तर सीमारेषा काढली असती. पाहता पाहता एक धावीच्या साह्यानं टीमचा धावफलक पुढे सरसावत असताना 37 धावा या धावफलकावरती त्यांना बघायला मिळतील. 37 धावा स्कोरकार्ड वरती आहेत. बॅटिंग करत असताना टीम मैदानाच्या आतमध्ये एक महत्वपूर्ण संघ आपण पाहतोय BCCA संघ. षटकातील पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा ओमकार. आडवा बॅटने खेळायचा आहे. बॅटच्या रडार मध्ये हाई बॉल आला नाहीये. मिडल ऑफ द बॅट बनला नाहीये. त्यानंतर बॉल मिड विकेटला चाललाय. एकदा मिळाली. दुसऱ्या धावेचा मोह आवरला नाहीये आणि धावता धावता रन आउट होताना दिनेश पाहायला मिळतात. दुसरा विकेटचा पतंग. दुसरा धक्का टीम BCCA संघाला. बोडेकर साहेब आणि सन्माननीय नितीनजी साठे साहेब यांच्या वतीनं आज ज्यांनी आपण पाहिलं तर इकडे जेवण बनवलं होतं. 4 दिवस संपूर्ण आपण जर पाहिलं तर 4 दिवस ज्यांनी सुंदर अशा पद्धतीचं जेवणाची व्यवस्था इकडे मात्र करण्यात आली. अशा आचार्य आपण पाहिलं तर नितीनजी साठे साहेब यांच्यासाठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज इकडे मात्र आलंय आणि यस निश्चित हे बक्षीस मात्र इकडे दिलं जाईल. वा अप्रतिम. हे महत्वाचं आहे म्हणजे सगळ्यांची दखल घेतली आमच्या मान्यवरांनी. खेळाडू त्याच वेळेला प्रेक्षक तिकडे मिकी माऊस पंच समालोचक लाईव्ह डीजे आणि आता आमचे जेवणाचे आचारी सुद्धा. सगळ्यांनाच मात्र आपण जर पाहिलं सगळ्यांचंच मनोबल वाढवलं जात आहे. सगळ्यांनाच मात्र एक वेगळीच ऊर्जा देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जात आहे. टीमची धावसंख्या धावफलकावरती एकंदरीत आपण जर पाहिली तर 38 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक मार्गस्थ पाहायला मिळते. शेवटच्या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. हा षटकातील पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर अडवा बाटणं फटका खेळलाय समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहेत पण तो बॉल त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चौकार. बाळाजी आंग्रे साहेब यांच्या वतीनं आपण पाहिलं तर जे मिकी माऊस सोबत चिमुकले नाचतात त्यांच्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस आहे. या दोघांनी या मिकी माऊस सोबत नाचणारे दोन्ही चिमुकले आपण या बाळाजी आंग्रे साहेब यांच्या शुभास्ते मात्र हे बक्षीस दिलं जाईल.
जाऊया मॅचच्या दिशेनं. या चौकाराच्या साह्यानं टीमची धावसंख्या वाढताना पाहायला मिळाली. संघाचा धावफलक मात्र तब्बल 42 आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळते. 40 आकडा पार केल्या म्हणजे एका चांगल्या टोटलच्या दिशेनं वाटचाल करताना पाहायला मिळते. टीम BCCA हा संघ मैदानावरती खेळतोय. एक चांगली लढत. पुढचा बॉल, समोरचा चेंडू, फटका हवेत खेळलाय, फटका फसलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि तिकडे मात्र टिपला गेलाय. झेल संपला बॅटरचा खेळ. एक मोठी विकेट, एक निर्णायक धक्का. आपण जर पाहिलं तर राकेश मैदानाच्या बाहेर. भरतजी पाळवे साहेब यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. चला टीम BCCA संघ आपण लगेच मैदानावरती उतरून फिल्डिंग लावून घ्या. त्याचबरोबर टीम BCCB संघाला विनंती असेल आपण मैदानाच्या बाहेर येत असताना लगेच बॅटर आपल्या मैदानावरती पाठवून द्या. वेळ जास्तीचा खर्च करायचा नाहीये. या सगळ्या गोष्टींकडे मी तुमचं लक्ष वेधतोय. एक इम्पॉर्टंट मॅच मैदानाच्या आतमध्ये BCCA त्यांच्या विपक्षामध्ये BCCB आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती पाहायला मिळाला तर 42 आणि 43 धावांची टोटल, 43 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलं. येणाऱ्या आपण जर पाहिलं तर 24 बॉल मध्ये या 43 धावांचा पाठलाग केला जाईल की नाही हा मोठा प्रश्नचिन्ह या मॅचच्या दृष्टिकोनातून उभा राहिलाय. चला पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल. चला दुसरी सेमीफायनल तिकडे RK स्पोर्ट्स साई त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना टीम पाहायला मिळेल अकल्पे. दोन्ही संघाच्या कर्णधारांचं मी लक्ष वेधेन. आपण प्रेझेंटेशन बॉक्स कडे वाटचाल करा. टीम अकल्पे संघाचे कर्णधार आणि टीम RK स्पोर्ट्स साई या टीमचे कर्णधार आपण या प्रेझेंटेशन बॉक्स कडे जिकडे आपल्याला करायचा आहे सेकंड सेमीफायनलचा टॉस. चला बॅटर मैदानावरती पाठवा लगेच. टीम BCCB टीमला विनंती करतोय फलंदाज लगेच मैदानावरती पाठवा. जास्तीचा वेळ आपण खर्च करू नका. या सगळ्या गोष्टींकडे मी तुमचं लक्ष वेधेन कारण की आपल्याला सामने हे मात्र बरेचसे अजून खेळवायचे बाकी आहेत. ही पहिली सेमीफायनल, अजून दुसरी सेमीफायनल बाकी आहे आणि मग त्यानंतर फायनलचा सामना सुद्धा हा मात्र बाकी राहिलाय. सगळ्यांनाच आतुरता लागली आहे. विलासदादा युवा प्रतिष्ठान चषक 2025 ची ही भव्य मानाची स्पर्धा कोणता संघ जिंकणार, कोणता संघ या स्पर्धेमध्ये बाजी मारणार या सगळ्याच गोष्टींची उत्तरं मात्र आपण पाहिलं तर येणारा कालावधी, येणारे काही सामने मात्र निश्चितपणे देऊन जातील. ही स्पर्धा अंतिम क्षणाकडे वळण घेताना पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेनं वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळते. सलामीवीर मात्र खेळपट्टीवरती येताना आपल्याला निश्चितपणे बघायला मिळतील. जर पहा गोलंदाजीसाठी येत असताना प्रमिळ यांच्यासाठी बक्षीस आले. प्रमिळ जर गोलंदाजीसाठी आले ते जर विकेट घेतात 3 विकेट हॅट्रिक कंप्लीट करतात तर त्यांच्यासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज गणेशजी जोरे साहेब आणि बोडेकर साहेब यांच्या वतीनं 2000 रुपयाचं बक्षीस असेल. गणेश जोरगे साहेब यांच्या वतीनं आपण पाहिलं तर सूरज साठी सुद्धा बक्षीस येते. त्याच्या बॅटमधून लगातार जे 3 6 आले तर 1000 रुपयाचं बक्षीस तिकडे देण्यात येईल आणि बोडेरे साहेब यांच्या वतीनं तिकडेही 2000 रुपये दिले जातील. पहा इकडे मात्र काय घडतंय. सूरज मैदानाच्या आतमध्ये खेळतील आणि त्यांच्या बॅटमधून लगातारचे 3 सिक्सर जर आले तर बाळाजी आंग्रे साहेब यांच्या वतीनं तब्बल 11000 रुपयाचं बक्षीस इथे मात्र देण्यात येईल. यस बोडेरे साहेबांच्या वतीने तिकडे मात्र बोडेकर साहेबांच्या वतीने तिथे मात्र 2000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. म्हणजे 3 लगातारचे षटकार आले ना तर 15000 रुपयाचं एकंदरीत कॅश प्राइज आहे आणि प्रशांतजी शिंदे साहेब यांच्या वतीने सुद्धा 2000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. म्हणजे लगातारचे 3 षटकार हे 17000 रुपयाचं कॅश प्राइज
आणि विकेट हॅट्रिक साठी आपण पाहिलं तर प्रमिल यांच्यासाठी सुद्धा तेच बक्षीस असेल. यस 11,000 रुपयाचं एवढं भलं मोठं पहिलं पारितोषिक बाळाजी आंग्रे साहेब यांच्या वतीनं मात्र इकडे लगावलं जात आहे. त्यांचं कौतुक करूया. जाऊया मॅचच्या दिशेनं. पुढच्या मॅचचा टॉस आपल्याला तिकडे करायचा आहे. मी विनंती करेन SK RK स्पोर्ट्स आपण या. ओहो या वेळेला काय घडलंय, या 43 धावांचा पाठलाग आम्हीही करणार याचं ज्वलंत उदाहरण देणारा पहिला षटकार बाळाजी आंग्रे साहेब यांच्या वतीनं या षटकारासाठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. वा काय बॅटिंग करतात. सलामीसाठी मैदानावरती सूरज आले, त्यांच्या बॅटमधून षटकार आलाय. अजून 2 षटकार आले ना तर तब्बल 17,500 मिळतील, कारण की 500 तर इकडे मिळालेत. अजून आपण जर पाहिलं तर मोठा षटकार 2 आले तर 17,000 रुपयाचं बक्षीस मिळेल. हाफ ट्रॅकर बॉल आणि दुसरा आलाय. वा या वेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेला सूरजचा वार, मैदानाच्या आतमध्ये सगळेच गार. हा आलाय उत्तुंग षटकार बाळाजी आंग्रे साहेब यांच्या वतीने. इकडे मात्र आपण पाहिलं तर अजून एकदा 500 रुपयाचं बक्षीस आलंय. पैशांचा पाऊस, मैदानाच्या आतमध्ये धावांचा पाऊस सुद्धा पडताना पाहायला मिळते. यस तिसरा षटकार जर आला तर इकडे 1,000 रुपयाचं बक्षीस आहे. यस सर बॉल द्या मैदानावरती. बॉल पाठवा. यस निश्चितपणे बॉल मैदानावरती पाठवायची विनंती करेन. बाळाजी आंग्रे साहेब यांच्या वतीनं बक्षीस आहे 11,000 रुपयाचं. त्या 11,000 रुपयाचे हकदार होणार का बॅटर मैदानावरती सूरज. यस आपण जर पाहिलं तर बोडेकर साहेब यांच्या वतीनं मात्र आमच्या समालोचनासाठी सुद्धा 200 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. आपले हृदय चंदकरणापासून आभार आहेत साहेब. आपलं प्रेम असंच राहील अशी आम्ही आशा बाळगतो या स्पर्धेच्या माध्यमातून. तिसरा षटकार जर आला ना तर मात्र इकडे पैसे मोजताना होणार आहेत, कारण की बाळाजी आंग्रे साहेबांनी लगावलेलं सर्वाधिक मोठं बक्षीस हे 11,000चं. येईल का तिसरा सिक्सर. फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत पण तिकडे काय घडलंय, 4 धावा आल्या. मिड विकेटच्या दिशेला चौकार आलाय. बाळाजी आंग्रे साहेब यांच्या वतीनं मात्र आपण जर पाहिलं तर इकडे या चौकारासाठी सुद्धा आणि 2 षटकारासाठी एकंदरीत 2100 रुपयाचं कॅश प्राइज बाळाजी आंग्रे साहेब यांच्या वतीनं दिलं जाईल. प्रमिल साठी बक्षीस आहे. तिकडे प्रमिलने सुद्धा हॅट्रिक कंप्लीट केली तर 2,000 रुपयाचं कॅश प्राइज बोडेकर साहेब यांच्या वतीने इकडे दिलं जाईल. आणि गणेशजी जोरे साहेब यांच्या वतीने सुद्धा 2,000 रुपयाचं बक्षीस प्रमिल यांच्यासाठी मात्र इकडे आपण पाहिलं तर दिलं जाणार आहे. काय घडलंय, यावेळीचा बॉल कुठे पडलाय, यावेळीचा बॉल वाईड लाईनला. यस अवांतर स्वरूपाची धाव मैदानाच्या आतमध्ये मिळते. अतिरिक्त सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस सुद्धा पाहायला मिळेल. आणि त्या अतिरिक्त धावेनं टीमची धावसंख्या धावफलकावरती 17. या 43 धावांचा पाठलाग करण्यासाठी 17 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल मोठा फटका. हा फटका फसलाय. या मॅचची गोल्डन विकेट. यस महत्वाचा धक्का. सामन्यातील सर्वाधिक मोठा हिरा किंबहुना आशेचं किरण सूरज मैदानाच्या बाहेर. बाळादादा आंग्रे साहेब यांच्या वतीने 2100 रुपयाचं बक्षीस इथे मात्र आपण पाहिलं तर. यस आणि आमच्या समालोचनासाठी इकडे मात्र आपण पाहिलं तर 500 रुपयाचं बक्षीस. यस मनपूर्वक आभार आहेत साहेब आपले सुद्धा. यस बुडारे साहेबांच्या माध्यमातून सुद्धा 200 रुपयाचा कॅश प्राइज आमच्यासाठी इकडे देण्यात आलंय. यस संतोषजी बोडेकर साहेब यांच्या वतीने मात्र आपण पाहिलं तर इकडे बक्षीस येताना पाहायला मिळत आहे. आपले मनपूर्वक आभार आहेत साहेब. या सेमीफायनलच्या मॅच मध्ये मात्र आपण पाहतो रंगत येताना पाहायला मिळते. सामना रोमहर्षकतेकडे वळलाय आणि त्याच वेळेला महत्वाच्या क्षणी आपण पाहिलं तर मैदानावरती फलंदाज दाखल होताना पाहायला मिळतील. सूरज बाद झाल्यानंतर अभिषेक खेळपट्टीवरती दाखल होताना पाहायला मिळतात. अभिषेक मैदानावरती आलेत. अभिषेक यांना मात्र खेळपट्टीवरती चांगलं क्रिकेट इकडे खेळून दाखवावं लागेल. ज्या पद्धतीनं सूरज खेळत होते ना, ज्या सूरजनं जी स्वप्नवत सुरुवात त्याच वेळेला किंबहुना ड्रीम स्टार्ट मिळवून दिली ना, त्या सूरजला सुद्धा तिकडे बाद झालेला आपण पाहिले.
पहा प्रमिल यांच्या माध्यमातून जर लगातारचे 3 विकेट घेतल्या गेल्या तर सन्माननीय भरतदादा पालवे साहेब आणि प्रशांतजी शिंदे साहेब यांच्याकडून दोघांकडून मिळून 5,000 रुपयाचं बक्षीस इकडे मात्र दिलं जाईल विकेट हॅट्रिक साठी. काय घडलंय यावेळेचा बॉल बॅटच्या टोला लागलाय, विकेट मिळाली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अभिषेक आले, अभिषेक मैदानाच्या बाहेरही गेले. अजून एक धक्का, अजून एक विकेट. तर अव्वल दर्जाचं कामकाज इकडे मात्र केलं जात आहे. मोठी विकेट त्यांना पाहायला मिळाली. एका मागोमाग 2 फलंदाज मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळालेत पहिल्याच ओव्हरमध्ये. आता मात्र आपण पाहिलं तर गोलंदाज सुद्धा विकेट हॅट्रिकच्या कदारवरती आलेत. गोलंदाजी करताना महत्वाचे गोलंदाज आर्या गोलंदाजी मार्कवरती दाखल आहेत. आर्याच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक इकडे कंप्लीट होईल का? लगातारचे 2 फलंदाज तिकडे बाद झालेत. चला त्वरा करा. आर्या आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. स्पीडअप घ्या विनंती करेन, वेळ जास्तीचा खर्च करायचा नाहीये. हा पुढचा बॉल फुल टॉस होता, आडवा बॅटने खेळायचा, बॅटवरती तर बॉल आला नाहीये. त्यानंतर बॉल फाईन लेग, त्याच वेळेला शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेला तिकडे फील्ड चांगली होताना पाहायला मिळते. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहता पाहता तिकडे एक धाव मात्र कंप्लीट करण्यात आली. तर एकेरी धावेच्या सहाय्यानं षटकाची सांगता झाली आहे. षटक क्रमांक पहिल्या संपुष्टात येत असताना आतापर्यंत टीमची धावसंख्या 43चा पाठलाग करत असताना टीम बीसीसी बी या संघाच्या 18 धावा 18 धावा स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळतात. अजूनही या मॅचचं चित्र आपण जर पाहिलं तर 18 चेंडू आणि आता 25 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 25 धावांची गरज आहे टीम बीसीसी बी या टीमला जिंकण्यासाठी. कशा पद्धतीच्या या धावा होतील की धावा थांबवल्या जातील हे मोठे प्रश्नचिन्ह आहेत. हे कडवं आव्हानच आहे या स्पर्धेमध्ये खेळत असताना. कशा दर्जाचा खेळ होईल या सगळ्या बाबी मात्र इकडे आपल्याला पाहाव्या लागतील. सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं या स्पर्धेनं. अगदी सकाळचं सत्र हळूहळू पुढे चाललंय, पण तरी सुद्धा मात्र प्रेक्षक वर्ग हार मानायला तयार नाहीयेत. त्यांनाही स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे, त्यांनाही मात्र ही स्पर्धा मानाची पाहायची आहे. यस, निश्चितपणे या स्पर्धेत आपण म्हणतो ना, ही मानाची स्पर्धा, ही अभिमानाची स्पर्धा, ही प्रतिष्ठेची स्पर्धा. आणि प्रतिष्ठित व्यक्ती आपण जर पाहिलं तर बाळादादा देशमुख यांनी मात्र आपण पाहिलं तर आपली प्रथा जपली आहे. कारण की ही पांढरी टोपी बरंच काही सांगून जातं. हा इतिहास शेवटपर्यंत आपल्याला पुढे घेऊन जायचा आणि ते मात्र हे जपतात. या सगळ्या गोष्टींना मात्र आपण पाहतो पुढे घेऊन जाताना आपल्याला ते पाहायला मिळतात. हे महत्वाचं आहे. आणि म्हणूनच का होईना किंबहुना सगळेच मात्र एकंदरीत आपण पाहिलं तर विलासदादा युवा प्रतिष्ठानाचं एक कुटुंबच बनलंय ना. प्रत्येकानं आपल्या परीनं चांगल्या दर्जाचंच कामकाज केलंय. बॅकफुटला जात असताना कट केलाय, बॉल डीप बॅकवर्ड पॉइंटला चाललाय. क्षेत्ररक्षक वेगाने त्यांना पाहायला मिळतील. एक धाव तर मिळाली. दुहेरी धावेसाठी प्रयत्न केले गेले आणि पाहता पाहता 2 धावा अर्जित होताना बघायला मिळतील. पहा संतोष बोडेकर साहेब यांच्या वतीनं मिकी माऊस यांच्यासाठी इकडे 100 रुपयाचं बक्षीस आलंय. प्रमिल, यस सर, एक शॉर्ट रन. अजून एक इकडे मात्र शॉर्ट रन येताना पाहायला मिळाली. याआधी पहिल्या डावामध्ये बीसीसी ए संघाच्या माध्यमातून सुद्धा शॉर्ट रन आली. आता बीसीसी बी संघाकडून सुद्धा शॉर्ट रन येते. म्हणजे ही मॅच बॅलन्स आहे. या बॉलवरती विकेट आली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. भरत पालवे आणि त्यांच्या साथीला इकडे विकेट आली आहे. 1000 रुपयाचं बक्षीस मिळताना पाहायला मिळेल. विकेट मिळताना पाहायला मिळते. मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद. पहिले तर मोठी विकेट त्यांना पाहायला मिळते. बीसीसी बी संघाला धक्का. एस जी जे
टीमची धावसंख्या धावफलकावरती एकंदरीत आपण जर पाहिले तर तब्बल आतापर्यंत 19 आकड्यावरती धावगती थांबलेली पाहायला मिळते. 19 आकडा खूप महत्वाचा राहिला आपल्या महाराष्ट्रासाठी. आपण पाहिलं 19 फेब्रुवारी 1630, त्याच वेळेला भारतासाठी आपण जर पाहिलं तर 1983 साली भारतानं पहिला वर्ल्ड कप कपिल देव निकंज यांच्या कर्णधार पदाखाली जिंकला आणि तो 19 आकडा आता स्कोर कार्ड वरती आलाय. पुढचा बॉल, समोरचा चेंडू लॉफ केलाय, फटका फसलाय, यस कॅच ड्रॉप. अगदी साधा सोपा किंबहुना सरळ झेल मैदानाच्या आतमध्ये. आपण म्हणतो ना की पहा पंच पहा, काय पंचांच्या ऍक्शन मधले अनोख्या स्टाईल मध्ये आमच्या पंचांनी सांगितलंय. बाळाजी देशमुख साहेब यांच्या वतीनं आमच्या पंचांसाठी सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस मात्र इकडे देण्यात येणार आहे. वा. संतोष बोडेकर साहेब यांच्या वतीनं आपण पाहिलं तर प्रत्येक विकेटला प्रमीळ यांच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. इथून पुढे कमी गतीचा बॉल, चेंज ऑफ पेस, लोवर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. कमबॅक राहिलाय. धावांचा वेग पहिल्या ओव्हरमध्ये खूप साराच वाढला होता. पहिल्या ओव्हरमध्ये आर्याच्या अगेन चांगलेच फटके आले, पण तदनंतर आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये प्रमिलनं पुन्हा आणून ठेवलंय टीम BCCA या संघाला. पुढचा बॉल, हा ट्रॅकर, फटका फसलाय. या मॅच मध्ये फॉलो थ्रो मध्ये कॅच पकडण्याचा प्रयत्न, झेल पकडला गेलाय, विकेट मिळताना पाहायला मिळेल. अजून एक मोठा धक्का टीम BCCB संघाला. प्रमिलला दिले. त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर आमच्या समालोचन कक्षासाठी सन्माननीय बाळादादा अंग्रेज साहेब यांच्या वतीनं सुद्धा इकडे आमच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस हे मात्र इथे देण्यात आलंय. आपले मनपूर्वक आभार आहेत. आणि यस, युट्यूब वाहिनी आपण जर पाहिलं तर यस सन्माननीय आपण जर पाहिलं तर संतोषजी बोडेकर साहेब यांच्या वतीनं आमच्या युट्यूब वाहिनीसाठी इकडे 200 रुपयाचं बक्षीस मात्र देण्यात आलंय. चांगलं वर्क चालू आहे, मनपूर्वक धन्यवाद. यावेळीचा फटका हवेत खेळलाय, स्ट्रोक हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, कॅच ड्रॉप. अजून एक झेल मैदानावरती सुटताना पाहायला मिळतात. बॉल धरणीला दान, बॅटरला मिळेल जीवन दान. पहा आपण म्हणतो ना सकाळच्या सत्रामध्ये अलगद हातातून साबण निष्ठावा ना आंघोळी करताना, तसाच बराकर मैदानाच्या आतमध्ये होतंय की काय. अलगद चेंडू धरणीला दान होताना पाहायला मिळत आहे. साधा सोपा आणि सरळ झेल मैदानाच्या आतमध्ये सुटलाय. धावा झाल्या 21 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. यस निश्चितपणे पहा म्हणजे आमचे मान्यवर अगदी डोळ्यात तेल टाकून बसलेत की मी सातत्यानं सुधागड तालुक्याचं कौतुक या गोष्टीसाठी करतो ना की किंबहुना काही मोजक्या स्पर्धा करण्याची संधी निर्माण होते, पण त्या स्पर्धेमध्ये येत असताना प्रत्येकाचा गुणगौरव हा मात्र या सुधागड तालुक्यामध्ये केला जातो. हे महत्वाचं आहे. प्रत्येकाच्या कलेला दाद ही दिली जाते आणि निश्चितपणे आपण जर पाहिलं तर ते आमचे सगळेच मान्यवर, अगदी आपण पैसेवाली माणसं सगळीच पाहतो, पण देण्याची दानत ही लागते आणि ही दानत मात्र या सुधागड तालुक्यामध्ये खूप मोठी आहे. आणि निश्चितपणे ते सगळे मोठे व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावरती इकडे बसलेले पाहायला मिळतात. भरतजी पाळवे साहेब यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे. भरत पाळवे यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती. यस निश्चितपणे आपण पाहिलं तर प्रत्येक मान्यवरांचं आमचं नाव घेतलंच पाहिजे. त्यांच्या माध्यमातून प्रत्येकाचं मात्र मनोबल वाढवलं जाते. संतोष साहेब मात्र आपण पाहिलं तर आज संध्याकाळच्या सत्रापासून आले, बक्षिसांची खैरात त्यांनी केली आहे. बाळासाहेबांनी सुद्धा बक्षिसांची खैरात केली, त्याचबरोबर आमचे विलास दादा असतील आणि संपूर्ण टीम त्यांनी मात्र बक्षिसांची खैरात केली आहे. जाऊया मागच्या दिशेनं. हाफ ट्रॅकर, बहा शांतता एवढी होती ना की बॅटची कडा तर लागलीच होती, पण एसटी रक्षकाच्या दिशेनं बॉल जाण्याआधी बॉल मात्र धरणीला जाऊन होताना पाहायला मिळाला. तिथे मात्र अजून एक डॉट बॉल खेळपट्टीवरती फेकला जातोय. येणाऱ्या चेंडूंचा विचार केला ना, 11 बॉल 22 धावांची आवश्यकता, म्हणजे प्रति बॉल मागे 2 धावा इकडे बनवायच्या आहेत जिंकण्यासाठी
बॅटिंग करत असताना टीम आपण जर पाहिलं तर BCCB टीमला अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट मैदानाच्या आतमध्ये फिरवली आहे, बॅट बॉलचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये झाला नाहीये आणि याही वेळेला चांगला दर्जाचा बॉल फेकत असताना अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. चांगल्या रीतीची गोलंदाजी, अप्रतिम दर्जाचं कामकाज या खेळपट्टीवरती आतापर्यंत आपण पाहतोय. समोरचा चेंडू, खोलातला बॉल, लॉंग ऑनला खेळलाय, क्षेत्ररक्षक येत आहेत, एक धाव निश्चितपणे तिकडे मिळेल आणि त्या एकाच धावेवरती समाधान या दोन्ही फलंदाजांनी मानलाय. एक धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या पुढे सरसावत असताना आपण जर पाहिलं तर तब्बल 22 धावा या मात्र स्कोरकार्ड वरती येताना पाहायला मिळतील. 22 धावा धावफलकावरती लागल्यात. 43 धावांचा पाठलाग मैदानावरती करायचा, अजून 21 धावा तुम्हाला इथून पुढे बनवायच्यात, पण येणाऱ्या त्या 9 चेंडूमध्ये आता 21 धावांची गरज या खेळपट्टीवरती बाकी राहिली आहे. 9 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. हाफ ट्रॅकर अडवा बाटणं फटका खेळलाय, स्क्वेअरलेगच्या दिशेला बॉल मात्र तिकडे प्रस्थान होताना पाहायला मिळते. राज आले, बॉलला पकडलंय, बॉलची फेक केली आहे परफेक्ट एंड वरती, पण काय घडलं जाईल शेवटच्या क्षणी मात्र आपण जर पाहिलं तर बॅटर तिकडे पोहोचताना पाहायला मिळालेत. हाच इशारा आमचा पंचांच्या माध्यमातून कळवला गेलाय. पाहता पाहता दुसरी धाव पूर्ण झाली आहे आणि त्या 2 धावा कंप्लीट झाल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती तब्बल 24 धावा या स्कोरकार्ड वरती लागल्या जातात. 8 चेंडू आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी, तब्बल 19 धावांची. 8 चेंडू 19 धावांची गरज या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही बाकी राहिलेली आपल्याला पाहायला मिळते. या 8 चेंडूमध्ये 19 धावा धावफलकावरती मिळतील की नाही, हा एक मोठा प्रश्नचिन्ह या मॅचच्या माध्यमातून उभा राहिलेला आपल्याला पाहायला मिळालाय. षटकातील पुढचा बॉल, हाफ ट्रॅकर फटका खेळलाय, मी स्ट्रोक, बॉलच्या खाली राज आहे, कोणतीही चूक नाहीये, विकेट येताना पाहायला मिळते. या मॅच मधील अजून एक महत्वाच्या क्षणी, महत्वाचा आणि त्याच वेळेचा मोठा धक्का, फलंदाज बाद. फलंदाज शुभम मात्र बाद होताना पाहायला मिळतील. एक मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली आहे. पहा सुधीरजी शिंदे साहेब यांचे सुपुत्र मात्र तिकडे आनंद घेताना पाहायला मिळतात. जाऊया चालू मॅचच्या दिशेने आपण. तिकडे मात्र मॅच रंगलेली आहे, सामन्यामध्ये रोमहर्षकता वाढली आहे. पुढचा बॉल, याही वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अप्रतिम दर्जाचा वेग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. भन्नाट वेगाची गोलंदाजी, पाहता पाहता मात्र तिकडे षटक क्रमांक 3 संपुष्टात आलंय आणि तिसऱ्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली आहे फक्त आणि फक्त 24 धावा. पहिल्या षटकामध्ये 18 आला ना, असं वाटायला लागलं होतं यदाकदाचित तिसऱ्याच ओव्हरमध्ये या मॅचचा रिझल्ट मिळतोय की काय, पण नाही. सूरज जे या मॅचचे आशेचं किरण बनले होते ना, ते सूरजची किरण मात्र थांबवण्यात आली. तिकडे मात्र विकेट मिळाली, त्यानंतर मॅचचा मोमेंट तुटला. नवीन बॅटर मैदानावरती अभिषेक आले, ते बाद झाले, शुभम आले, ते बाद झाले. त्याच वेळेला मैदानावरती आपण जर पाहिलं तर जयदत्त आले, त्यांना मात्र अद्यापचं तेवढंसं चांगलं खेळता आलं नाहीये, पण त्यांच्या साथीला आशिष सुद्धा आले, त्यांनाही तेवढंसं जमलं नाहीये. पण येणाऱ्या आता 6 चेंडूमध्ये मॅचला जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 19 धावा. जर सातत्यानं जर मोठ्या फटक्याच्या भाषेमध्ये बोलायचं झालं ना, तर तुम्हाला प्रत्येक 6 चेंडूमध्ये फक्त 3च षटकार मारायचे आहेत आणि एक सिंगल, ते आपोआपही मिळून जाईल. पण बोलणं सोपं आहे, करणं कठीण आहे. आपण किंबहुना असं म्हणतो ना की स्पर्धा आम्ही 2 लाखाची ठेवू, पण ती स्पर्धेबद्दल बोलणं सोपं आहे, ते करणं कठीण आहे. आणि विलासदादा युवा प्रतिष्ठान करणं ते करून दाखवलंय, हे महत्वाचं आहे. कारण की सकाळपर्यंत इथे थांबायचं, प्रत्येक पाहुण्यांचा पाहुणचार, त्याच वेळेला किंबहुना प्रत्येक खेळाडूंचा विचार आणि सगळ्याच आपण जर पाहिलं तर पंच, मग समालोचक, लाईव्हची टीम, इकडे डीजे ऑपरेटर, मग आमचे स्क्रीनवाले पोचलेत की नाही, सगळ्यांच्या आधी इथे यायचं, सगळ्यांच्या नंतर इकडून जायचं, म्हणजे सगळ्याच मैदानाची, सगळ्याच स्पर्धेची रूपरेषा आपल्या विलासदादा युवा प्रतिष्ठान चषकाच्या माध्यमातून चांगल्या दर्जाची झाली आहे. आणि म्हणून ही स्पर्धा आज 4थ्या रात्रीकडे यशाकडे निघाली आहे. ही सेमीफायनलची मॅच मैदानाकडे. महत्वाचा सामना, 6 बॉल 19 धावांची गरज मैदानावरती आपण पाहतोय. सामना रंगलाय, सामना रोमहर्षकतेकडे वळलाय, सामन्याची चुरस वाढली आहे. सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर बरंच काही वाढलंय. या मॅच मध्ये काय आहे ना, कोण जिंकेल ना, ए की बी, हे सुद्धा पाहावं लागेल. BCC A त्यांच्या विपक्षामध्ये BCC B. 6 बॉल 19.
समोरचा बॉल फटका तर मोठा खेळायचा होता. लॉंग ऑफच्या दिशेला बॉल प्रसार होताना पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक आले, एक धाव मिळेल, दुहेरी धावेसाठी पलटले. बघता बघता तिकडे 2 धावा, शॉर्ट रन आली आहे. पहा, दुष्काळ 13वा महिना असंही म्हणू शकतो आपण. होय, कारण की आधीच धावा येत नाहीयेत, आधीच धावा बनत नाहीयेत. तिथे धावांसाठी खूप सारे प्रयत्न केले जातात आणि त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं ना तर अशा स्वरूपाच्या चुका तुम्ही करताय, मग त्या चुकांचा फायदा बॉलिंग करणाऱ्या टीमला होणारच ना. कारण की आता येणारे 5 बॉल 18 धावांची गरज. यस, पुढच्या मागचा टॉस टीम आरके स्पोर्ट्स साई संघ टॉस जिंकला. आपला निर्णय कळवा आणि त्याची अंमलबजावणी लगेच मैदानावरती करा, विनंती करेन. 5 बॉल 18 धावांची गरज असताना फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक आले, त्यांनी झेल तर सोडला आणि तदनंतर चेंडू कुठे गेला? सीमारेषेच्या दिशेनं. यस, निश्चित इट्स नाहीये. कारण की समालोचक आम्ही जर चुकलो तर आम्ही माफी मागू शकतो, किंबहुना आता आमच्या पंचांच्या माध्यमातून छोटीशी चूक झाली तर आम्ही तिसऱ्या पंचांकडे आता थोडं कमीनं जाऊ शकतो. पण मैदानावरती तुम्ही चूक केली तर कोणत्या खेळाडूकडे बघितलं नाही जाणार आहे. तुमच्याकडे चुकीनं पाहिलं जाईल. तिकडे काय घडलंय? मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, बॅट तर फिरवण्यात आली, बॅट बॉलचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये इकडे राहिला नाहीये. पाहता पाहता मैदानावरती अजून एक डॉट बॉल आलाय. सामन्याची रोमहर्षकता वाढली आहे. येणारे 3 चेंडू 12 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 12 धावा, 12 धावा 3 चेंडू. इकडे बीसीसी ए की बीसीसी बी, कोण जिंकणार या मॅचला? या सगळ्याच गोष्टींचा विचार मैदानावरती करावा लागेल. महत्वाची मॅच रंगली आहे. महत्वाच्या सामन्यामध्ये चुरसच वाढली आहे. येणारे चेंडू 3, 12 धावांची गरज. मोठा फटका, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतील का? हो, पोहोचलेत. वेल जज. एक सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये. महत्वाच्या क्षणी अजून एक विकेट येताना पाहायला मिळते. बीसीसी बी संघाला मोठा धक्का. मी विनंती करेन, पहा आरके स्पोर्ट्स, आपण जो काही निर्णय असेल तो आमच्यापर्यंत कळवा आणि त्याची अंमलबजावणी तुम्ही लगेच मैदानाच्या आतमध्ये करा, विनंती करेन. 2 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. 2 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 2 चेंडू मध्ये 2 सिक्सर येतील का? बॉल कुठे चाललाय? टप्पा पडला, बॉल बाहेर निघालाय. इकडे पाहावं लागेल, निर्णयाची वाट पाहिली जाईल. वाईड, आणि वाईड बॉल वरती काय घडलंय तर सिंगल सुद्धा आली आहे. म्हणजे आता येणारे आपण जर पाहिलं तर चेंडू 2 आहेत, 10 धावांची आवश्यकता. म्हणजे पहिल्या 2 बॉल मध्ये 12ची गरज होती, म्हणजे 2 षटकार तर हवे होते. पण आता 1 षटकार आणि 1 चौकार सुद्धा चालणार आहे. 2 चेंडू 10 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू 10 धावांची गरज खेळपट्टीवरती आपण पाहतोय. सेमीफायनलची मॅच रंगली आहे. सेमीफायनलच्या मॅच मध्ये रंगत भरली गेली आहे. आता जे काही करेल ते मैदानावरती बॅटर आशिष करेल या विश्वासाने त्याच्याकडे पाहिले जाते. बॅट फिरवली, बॅट बॉलचा संपर्कच राहिला नाहीये. इकडे मात्र ब्लाइंड स्ट्रोक आलाय. आता एका चेंडू मध्ये आवश्यकता असेल ती तब्बल 10 धावांची. 1 चेंडू 10 धावा अशक्य आहे. जर षटकार आला तरी मॅच मात्र आपण जर पाहिलं तर बीसीसी ए संघाच्या बाजूने मॅच झुकली आहे. पण यदा कदाचित वाईड, त्याच्यावरती किंबहुना चौकार किंवा नो बॉल वरती षटकार, जर असं काही चित्र झालं ना, जर चुकीचा बॉल आला तर आणि तरच आता बीसीसी बी संघ या मॅच मध्ये पुनरार्पण करेल. 1 बॉल 10 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्क वरती महत्वाचे गोलंदाज धीरज. असं काही घडलं नाहीये. चांगल्या रीतीचा बॉल, फायनल मध्ये धडक मारणारा पहिला संघ नाव आहे बीसीसी ए. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे मनपूर्वक कौतुक आणि त्याच वेळेला दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा.